आम्हाला कधी पण येतात का तुम्ही दरोडा करतात, घरात घुसून घुसून माणसांना बायांना सगळ्यांना उचलून घेऊन जातात। धुळे जिल्ह्यातील अजनाळे गावात एका धक्कादायक घटनेनं मोठी खळबळ उडवून दिली आहे। जुन्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जमावाने जीवघेणा हल्ला केला। पोलीस ठाण्याचे पथक आरोपीला ताब्यात घेत असतानाच अचानक जमलेल्या संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य केलं आणि तुफान दगडफेक सुरू केली। या हल्ल्यात पोलिसांच्या गाड्यांच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं, तसंच काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले। या हल्ल्यामुळे पोलिसांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। एकीकडे पोलिसांवर हल्ला झाल्यामुळे संतापाची लाट आहे, तर दुसरीकडे गावकऱ्यांनी पोलिसांवरच अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। आम्हाला कधी पण येतात का तुम्ही दरोडा करतात, घरात घुसून घुसून माणसांना बायांना सगळ्यांना उचलून घेऊन जातात। हे सगळं थांबायला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे। आणि आतापासून काही इथं यायला नको पाहिजे। आज काय झालं? आज एकदमच आले आणि दोन मुलं होते आणि ते मुलांना एकदमच उचलायला लागले। मग बायांनी काय पाहिलं का आपल्या गावातनं घेऊन चालले, मग त्या सगळ्या जमा झाल्या। मग त्यांनी जर हाणमार केला तर मग हे काही बसूनच पाहतील का? मग बायांनी काही 2-4 बायांनी काही मारलं असं, काही मी पाहिलं नाही, मी काही पाहिलं नाही, पण ना ते एकदमच दोघं मुलांना घेऊन चालले होते म्हणून झालं हे राडा। हे थांबलं पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे असं जिल्हा अधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे। पोलीस विनाकारण तरुणांना पकडण्यासाठी वारंवार आमच्या गावात येतात। त्यांच्यावर कुठलाही आरोप नसताना ते महिलांना आणि पुरुषांना बेदम मारहाण करतात। आम्ही त्यांच्या त्रासाला कंटाळलो आहोत। त्यांनी आमच्या घरांचं मोठं नुकसान केलं आणि एका घरातून कपाट तोडून तब्बल 2 लाख रुपये पोलीसच घेऊन गेले असा आरोप त्यांनी केला आहे। 30 मेंढे आम्ही विकले, 2 लाखामध्ये दिले, 2 लाखात दिले 30 मेंढे माझे। ते पैसे मी ठेवलेले होते इथे ठेवलेले होते, सगळे तोडफोड झाले, माझे सगळं बर्बाद केलं। माझे घर हे जग माझे दाळण धूळ सगळं पडले बाहेर, पसारा आहे तरी कोणी केलं सगळं? पोलीस लोकांनीच केलं, सगळं पोलीस लोकांनीच केलं। आणि आम्ही काय येणार बी नाही, इथं कोणी लोक येत नाही। हा चला ते डाळ बी पाहून घ्या, तर मी लागेल पाहून घ्या। पोलिसांकडून मारहाण, घरांचे नुकसान आणि थेट 2 लाख रुपयांची चोरी झाल्याचा हा गंभीर आरोप संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देणारा आहे। या आरोपामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे। या आरोपांवर पोलीस प्रशासनाची काय बाजू आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल एनसी क्रमांक 454/25 BNS कलम 221-3-5 च्या तपासात काल आमचे 13 लोकांचे पथक 2 वाहनांसह आजनाळे या गावी गेले होते। त्या गावी संशयित तिघांना आम्ही चौकशी कामी ताब्यात आमच्या टीमने घेतलं, तर त्यावेळी तेथील महिला आणि पुरुषांनी पोलिसांच्या वाहनांवर आणि पोलिसांवर दगडफेक केली। त्याच्यामध्ये पोलीस वाहनाचा मागचा काच फुटलेला आहे, तसेच एक अधिकारी 2 अंमलदार जखमी झालेले आहेत आणि इतरांना पण धक्काबुक्की झाली आहे। याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, CR नंबर 612/25। त्याच्यामध्ये कलम लागले आहेत BNS 109, त्याच्यानंतर 132, 121, 189, 191, 190, 126, त्याच्यानंतर BPI महाराष्ट्र पोलीस कायदा 135, R. 425, सार्वजनिक मालमत्ता विरूपण कायदा कलम 3 अशा आणि क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट कलम 7 अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहे। याच्यामध्ये एकूण 54 आरोपी आम्ही नावानिशी निष्पन्न केलेले आहेत आणि त्याच्यापैकी 12 आरोपी आता अटक करण्यात आलेले आहेत। इतर आरोपींचा आम्ही शोध घेऊन लवकरच त्यांना अटक करू आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे। महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून पोलीस पथकांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वास पूर्णपणे ढासळला आहे का?
पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना सामान्य नागरिक इतके संतप्त का होत आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे। धुळ्यातील अजनाळीची ही घटना केवळ दगडफेकीची नाही, तर प्रशासकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। पोलीस हलगर्जीपणा आणि दडपशाही करत असतील तर त्याला प्रत्युत्तर म्हणून कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आणि दोषी, मग ते पोलीस असोत वा गावकरी, त्यांच्यावर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे।